न्यूज 18 सत्यासाठी बेधडक। दसऱ्यानिमित्त माधवनगर ग्रामदैवत सिद्धेश्वर पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दसऱ्यानिमित्त माधवनगरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर दसरा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात वाजत गाजत पार पडला। माधवनगरमध्ये 1980 सालापासून ग्रामदैवत सिद्धेश्वर दसरा पालखी सोहळ्याची परंपरा आहे, ती आजपर्यंत चालूच आहे। प्रमुख पाहुणे म्हणून माधवनगरच्या सरपंच सौ अंजुताई तोरो व उपसरपंच राजकुमार घाडगे हे पालखी सोहळ्याच्या आरतीला उपस्थित होते। पालखीची सुरुवात मंदिरापासून वाजत गाजत माधवनगर गावातून मिरवणूक काढण्यात येते। माधवनगर जकात नाक्यावर सिलंगन कार्यक्रम व सोनं लुटण्याचा कार्यक्रम पार पडला। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पालखी उत्साहात साजरी होऊन सोहळ्यास बहुसंख्य भक्त भाविक उपस्थित होते। उत्साही व आनंदी वातावरणात पालखीची सांगता झाली। सवारीचा घेतला पावला निया वाळवंटी तुझी सावली गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या नाम घोषात इंद्रायणी। भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली। दैवत सिद्धेश्वर मंदिर माधवनगर 1980 पासून जे दसरा पालखी सोहळा सोनं लुटण्याचा कार्यक्रम सीमोल्लंघन सांगली जकात नाक्यापासून सोनं लुटण्याचा कार्यक्रम झालेला आहे आणि पालखी उत्साहात साजरी होऊन दरवर्षीप्रमाणे पालखी झालेली आहे। गाव प्रदक्षिणा झालेली आहे आणि पालखीचा उत्साह लोकांच्यात भरपूर होता। लोक भरपूर उपस्थित होते। सरपंच उपसरपंच आरतीला वगैरे उपस्थित होते। ज्योतिबाई नावाने ज्योतिबाच्या नावाने चांग बोल, सिद्धेश्वराच्या नावाने चांग बोल, योगेश्वरीच्या नावाने चांग बोल, घोड्याच्या नावाने चांग बोल, ग्रामदेवताच्या नावाने चांग बोल।